स्थानिक शेतीला जर आपल्याला भाव देता येत नसेल, त्यांना देणारे इनपुट देतात, या बजेटमध्ये शेती उदाहरण काहीच नाही. जर अशी परिस्थिती जर शेती ठेवणार असेल तर लोकांनी, ग्रामीण भागातल्या लोकांनी करायचं. आपण त्यांना फक्त खिशात 1500 रुपये देऊन आणि फक्त आपण रेशन देऊन बाबा तुम्ही मरू नका आणि शहरात येऊ नका असं म्हणत राहणार. म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे जर काही योजनाच नसेल तर मग आहे ती योजना जी काही भागात तरी लोकांना उपयोगी पडत होती, ज्याला आपण नरेगा म्हणतो. महाराष्ट्रातल्या ग्रामीण राज्याचं प्रमाण बघता नरेगाची सरकारने सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन वाढवून नरेगाची मजुरी वाढवली पाहिजे. त्याचबरोबर विशेषतः स्त्रियांची परिस्थिती वाईट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्त्रियांना कसं सुरक्षितपणे कामावर जातात, त्यांच्या नेण्या आणण्याची सोय, त्यांना ठेकेदारांपासून म्हणजे ठेकेदारांच्या अनावश्यक ऍडव्हान्सेसपासून संरक्षण, छोट्या मुलांना घेऊन जाण्याची सोय, पाळणाघर, या सगळ्या सोयी जर आपण या सगळ्या सिस्टम जर तयार केल्या तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातला हा जो आता अत्यंत सर्वायवल मोड मध्ये गेलेला समाज आहे आणि ग्रामीण महाराष्ट्रातली विशेष अशी दलित स्त्री आहे, त्या दलित स्त्रीला, मागासवर्गीय स्त्रीला याच्यामध्ये खरं तर खूप मोठा